कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत खालापूर तालुक्यात अनेक समस्या असल्या तरी रोजगार ही समस्या प्रामुख्यानं डोकं वर काढतेय। दिवसेंदिवस मतदारसंघातली लोकसंख्या वाढत असली तरी त्या पटीत रोजगार मात्र उपलब्ध नाहीत। खालापूरमध्ये अनेक कंपन्या असल्या तरी स्थानिक तरुणांना मात्र त्यांच्या हक्कांसाठी लढावं लागते आणि बाहेरून आलेल्या कित्येकांना तिथे सहजपणे काम मिळते असे आरोप सातत्यानं होत असतात। कर्जत तालुका हा ग्रीन झोन असल्यामुळे इथे कंपन्या येऊ शकत नाहीत, त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळत असतो। कर्जतमध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं हजारो पर्यटक येत असतात, म्हणून सर्वांच्या सोयीसाठी ओला आणि उबेर या कंपन्यांची टॅक्सी सेवा सुरू झाली पाहिजे असं म्हणत अनेकांनी आवाज उठवला। सर्वांना परवडणाऱ्या वाजवी दरात टॅक्सी सेवा सुरू होईल अशी चर्चा होत असताना जर ओला आणि उबेर सारखी सेवा सुरू झाली तर स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराचं काय? आजही अनेक जण स्वतःची गाडी भाड्यानं चालवून कुटुंब चालवत आहेत, त्यामुळे त्यांचा रोजगार कमी होईल असा सुद्धा प्रश्न उभा राहिला। कर्जतमधल्या टॅक्सी चालकांनी एकजूट करत आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेतली आणि त्यांच्या समोर समस्या मांडली। कर्जत तालुक्यात पर्यटन असल्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळतोय। ओला आणि उबेर सारख्या सेवांमुळे स्थानिकांचा रोजगार हिरावला जाईल असं स्पष्ट मत मांडत स्थानिकांनाच प्राधान्य दिलं जाईल अशी ठाम भूमिका आमदार महेंद्र थोरवे यांनी मांडली। पण तरीसुद्धा सामान्य नागरिकांना परवडणारं गाडी भाडं आणि टॅक्सी चालकांचा नफा याचा समन्वय साधत मार्ग काढूयात असं सुद्धा आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलं। दुसरीकडे खालापूर MIDC मध्ये टाटा स्टील आणि गोदरेज कंपनीची मनमानी खपवून घेणार नाही असं म्हणत सुधाकर घारे आक्रमक झाले। स्थानिक मुलांना 80% नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलंच पाहिजे असं म्हणत सुधाकर घारे यांनी कंपन्यांना इशारा दिलाय। कंपन्यांनी स्थानिक सुशिक्षित तरुणांना डावललेलं आहे असं म्हणत हजारो स्थानिक तरुणांसोबत आंदोलन करणार असल्याची ठाम भूमिका सुधाकर घारे यांनी मांडलेली आहे। काही दिवसांपूर्वीच आदिवासी दिनाच्या निमित्तानं आमदार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे हे एका मंचावर दिसले होते। सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या नावाचा उल्लेख सुद्धा केलेला होता, त्यामुळे या दोनही नेत्यांनी आता पुढच्या निवडणुकांपर्यंत राजकारण दूर सारले असा सुद्धा अंदाज आला। आमदार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे हे दोनही नेते आता स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी मैदानात उतरले असल्याचं चित्र दिसते, त्यामुळे राजकारण सोडून आता दोन बलाढ्य नेते रोजगारासाठी ठाम भूमिका घेत असल्यानं स्थानिक भूमिपुत्रांना नक्कीच न्याय मिळणार असं आशादायी चित्र निर्माण झाले। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।